आता इथे हा 69 नंबरचा जो पार्ट आहे, ओके, तर इकडे हा बी सेक्शन दाखवलेला आहे, इथून ही लाईन ड्रॉ केलेली आहे अँगलवरती, ओके, आणि त्याचा क्रॉस सेक्शन इकडे दाखवलेला आहे, ओके. तर हा जर का बघितला तर इथून इथपर्यंत स्ट्रेट आहे, त्याच्यानंतर मग 90 डिग्री रोटेट झालेला आहे आणि परत स्ट्रेट आहे, ओके. तर इथे डायमीटर दिलेला आहे 42चा, ओके, आणि आतला जो डायमीटर आहे तो 30चा दिलेला आहे, जो कटचा डायमीटर आहे तो 30चा दिलेला आहे, ओके. टॉप व्ह्यू मध्ये जर का बघितलं, टॉप व्ह्यू मध्ये हे असं ड्रॉइंग दाखवलेलं आहे, ओके, म्हणजे जी खालची जी प्लेट आहे त्या प्लेटचं इथे खाली ड्रॉइंग दिसतंय, ओके. हा 64चा डायमीटर दिसतोय, ओके. हा जो आहे तो 32ची रेडियस आली, ओके. दोन सेंटरचं डिस्टन्स दिलेलं आहे इथून इथपर्यंत 84चं, ओके. आणि त्याची हाईट तुम्हाला आता इथे ह्या व्ह्यू मध्ये दिसेल 6ची हाईट आहे, म्हणजे ही जी खालची एवढी प्लेट आहे ती 6ची दिलेली आहे आणि ही जी हाईट आहे ही इकडे 13ची दिलेली आहे, ओके. तर आपण आधी काय करू, टॉप व्ह्यू ड्रॉ करू, ओके. टॉप व्ह्यू ड्रॉ केल्यानंतर आपण अँगलवरती प्लेन घेऊ 45 डिग्रीवरती आणि त्यानंतर मग हा जो पोर्शन आहे हा स्वीप करून घेऊ, ओके. तर टॉप प्लेनसाठी इथे हा जो प्लेन आहे हा XY प्लेन आहे, हा सिलेक्ट करायचा आणि स्केचमध्ये जायचं, प्लेन सिलेक्ट केला आणि त्या स्केचवरती मी क्लिक केलं, ओके. तर वरती वर्टिकल आहे, खाली हॉरिझॉन्टल आहे. याचा सिंपल समजा एक रेक्टँगल बनवतो, ओके. एक्झिट केलं आणि ह्याला समजा मी पॅड करतो, ओके. 6 mm ची समजा हाईट आहे, इथे ओके केलं. तर इथे त्यांनी काय केलेलं आहे, या पोर्शनला हा असा सरळ आलेला आहे, ओके. पण ड्रॉइंग मध्ये जर का बघितलं, ओके, ड्रॉइंग मध्ये पण सेम असंच आहे या साईडला. तर आपण सेम अशीच जशी आहे तशीच प्रोफाईल ड्रॉ करू, ओके. याच्यामध्ये ओरिएंटेशन चेंज करायची गरज नाही. स्केच मध्ये जाऊ, स्केच आपण प्रॉपर ड्रॉ करू. सर्कल कमांड घेतली, सेंटर पॉईंट इथे दिला, बाहेरच्या साईडला क्लिक करायचं, सेंटर पॉईंट बाहेर क्लिक केलं. यालाच आपण काय करू, मिरर करू वर्टिकल ॲक्सिसच्या लॉंग, ओके. त्यानंतर मग कन्स्ट्रेंटनी याची रेडियस दिली, याची रेडियस हा मिररच केलेला, त्याची रेडियस द्यायची गरज नाही. याचा एक डायमीटर, हा डायमीटर कितीचा आहे 64चा, तिथे डबल क्लिक केलं, 64 एंटर केलं. याची रेडियस किती दिलेली आहे 11ची, इथे 11ची रेडियस दिलेली आहे ह्या सर्कलची, तिथे 22चा डायमीटर दिला, ओके. दोन सेंटर टू सेंटर डिस्टन्स किती आहे 84चा, इथून इथपर्यंत 84 आहे, ओके. या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत 84 एंटर केलं, कळलं. आता इथे मी इथे ही लाईन ड्रॉ केली, ओके. त्यांनी जर का बघितलं तर ही लाईन ह्या सर्कलला टँजंट आहे, ह्या सर्कलला टँजंट आहे. कन्स्ट्रेंट ही लाईन आणि हा सर्कल राईट क्लिक करून टँजन्सी, ओके. तुझं सॉलिड कटी चालू कटी होतं, सॉलिड कटी चालू. आता हा पोर्शन मी ट्रिम केला, हा पोर्शन ट्रिम केला, ओके. ते हा एवढा पोर्शन ट्रिम केला, ओके. आता ही लाईन समजा सिलेक्ट केली, मिरर सिलेक्ट करतो आणि हॉरिझॉन्टल ॲक्सिस घेतली. सेम या दोन लाईन सिलेक्ट केला, मिरर सिलेक्ट केला आणि वर्टिकलच्या अलॉंग मिरर केलं, ओके. एक्स्ट्रा पोर्शन ट्रिम करून घेऊ. ठीक आहे. सेम आता परत इथे आपल्याला कन्स्ट्रेंट द्यायला लागतील. 3 टूलबार असे लावून घ्यायचे, प्रोफाईल, कन्स्ट्रेंट आणि ऑपरेशन. सेम ही लाईन राईट क्लिक करून टँजन्सी, हा सर्कल ही लाईन राईट क्लिक करून टँजन्सी, ठीक आहे. ते हे आपल्याला एवढं करून घ्यायचं, ओके. याची रेडियस राहिली, याची रेडियस झालं सगळं ग्रीन, ओके. आता हे आपल्याला पॅड करायचं, पॅड किती हाईट किती आहे 6ची. याला एक्झिट केलं, एक्झिट केल्यानंतर इथे पॅड केलं, पॅड किती केलं 6 mm, कळलं एवढं.
आता आपल्याला अँगल वरती प्लेन घ्यायचा. ओके, त्या अँगल वरती प्लेन घेण्यासाठी आपल्याला काय काय रेफरन्स लागत होता? मागचा जो पार्ट ड्रॉ केला त्याचे दोन रेफरन्सेस लागले होते. एक होता प्लेन आणि दुसरं काय होता? ॲक्सिस. ओके, तर ॲक्सिस आपली मधली ॲक्सिस असणार आहे. ओके, अँगल आपल्याला 45 डिग्री घ्यायचा आहे. ओके, आता हा जर का बघितला तर हा पोर्शन इकडच्या साईडला समजा आला पाहिजे. ओके, म्हणजे जसं दिसेल तसं आलं पाहिजे इकडे प्लेन. ओके, तिथे पहिले आपण ॲक्सिस क्रिएट करू. ओके, ॲक्सिस साठी काय लागणार आपल्याला? पॉईंट लागेल. ओके, तिथे हा पॉईंटचा ऑप्शन आहे. इथे कोऑर्डिनेट्सच्या जागी इथे सर्कल सिलेक्ट करायचं. ओके, सर्कलमध्ये हा सर्कल घेतला आणि ओके करायचं. तिथे मध्ये पॉईंट येऊन जाईल. ओके, इथे पॉईंट दिसेल. त्यानंतर मग लाईनवरती क्लिक केलं, पॉईंट सिलेक्ट केला आणि लाईनवरती मी क्लिक करतो. ओके, पॉईंट आणि काय लागेल आपल्याला? नॉर्मल टू सरफेस लागेल. नॉर्मल टू सरफेसमध्ये सरफेस हा सिलेक्ट केला आणि पॉईंटमध्ये हा पॉईंट इथे क्लिक केला. ओके, तिथे ही लाईन क्रिएट होऊन जाईल. त्यानंतर मग प्लेनवरती क्लिक करायचं. रेफरन्समध्ये हा प्लेन आणि इथे ऑप्शन सिलेक्ट करायचा अँगल टू प्लेन. ओके, रोटेशन ॲक्सिस ही सिलेक्ट केली. ओके, दोन रेफरन्स घ्यायचे आहेत. एक रोटेशन ॲक्सिस म्हणजे ही लाईन आणि एक रेफरन्स प्लेनमध्ये हा प्लेन सिलेक्ट केला. ओके, आता इथे अँगल विचारेल 45 एंटर केलं, आला इथे प्लेन. ओके, आयसोमेट्रिक व्ह्यू जसा दिसेल तसं आपण ड्रॉ करू. ओके, ही जी प्रोफाईल आहे ती आपण ड्रॉ करू. तर हा जो नवीन प्लेन आलेला आहे हा प्लेन सिलेक्ट केला, स्केचमध्ये जायचं, खालून ड्रॉ करू. इथून एक लाईन आणि एक हॉरिझॉन्टल लाईन. त्यानंतर मी ते कॉर्नर कमांड सिलेक्ट करायची. ही लाईन आणि ही लाईन सिलेक्ट केली. रेडियस किती दिलेली आहे? 25. डबल क्लिक केलं, 25 एंटर केलं. त्यानंतर मग इथून इथपर्यंत हाईट किती आहे? 60. इकडे दिलेलं आहे 60चं. कन्स्ट्रेंट सिलेक्ट करायचं. या लाईनचं डिस्टन्स आहे 60चं. 60 कुठून घेतलेलं आहे? खालच्या पॉईंट पासून आहे. ओके, वरच्या पॉईंट पासून नाही आहे. ओके, त्यानंतर मग हे डिस्टन्स किती आहे? 15. इकडे 15 दिलेलं आहे. तर ह्या लाईनचं आपल्याला डिस्टन्स द्यायला लागेल 15चं. ओके, आयसोमेट्रिक व्ह्यू बघा, हा बरोबर ह्या साईडला आला पाहिजे. कळलं? एक्झिट केला. इथे ओपन आहे. ओके, टूल्समध्ये जाऊ, स्केच ॲनालिसिस करू. बरोबर आहे. लाईनचा पॉईंट येतो, लाईन आपण हाईड करतो. बरोबर आहे स्केच. ह्या पॉईंटला ओपन आहे, खालच्या साईडला पॉईंट ओपन. आता इथे सेम खालच्या फेसवरती आपण काय करणार? सर्कल काढणार. सर्कलचा डायमीटर किती असेल रिप करण्यासाठी? 42चा. इथे हा 42चा डायमीटर दिलेला आहे. तर हा खालचा सरफेस सिलेक्ट केला, स्केचवरती क्लिक करायचं, फिट ऑल इन आणि ते सर्कल ड्रॉ करू. डायमीटर 42 एंटर. एक्झिट करायचं. इथे रिप कमांड सिलेक्ट केली. प्रोफाईलमध्ये ही प्रोफाईल, सेंटर कर्व मध्ये हा सेंटर कर्व घेतला आणि ओके करायचं. कळलं? म्हणजे जी प्रोफाईल आपण ड्रॉ केली तो हा पाथ तिने फॉलो केला. ओके, दिसलं? आता इथे आपण हा जो पोर्शन आहे हा ड्रॉ करू. आता हा नीट बघा, यामध्ये इथे ड्रॉ करताना नेहमी आउटर प्रोफाईल फक्त ड्रॉ करायची. ओके, इथे रेडियस किती दिलेली आहे? 29ची. ओके, तर हा इथे सर्कल दिलेला आहे. हा सेम सर्कल ह्या पॉईंटला असेल. ओके, त्यानंतर मी इथे एक लाईन आहे, इथे हा सर्कल दिलेला आहे. तर हा जो 8चा रेडियस आहे हा सर्कल ह्या पॉईंटला रिपीट होणार आहे. ओके, तर इथे पहिला आपण काय करू? हा 54चा जो डायमीटर आहे तो ड्रॉ करू. ओके, तर हा जो फेस असेल हा फेस सिलेक्ट करणार
आणि पॅड करताना डायरेक्शन कुठली असेल, आतमध्ये की बाहेरच्या साईडला? आतल्या साईडला. ओके, 15च्या आतल्या साईडला होणार आहे, बाहेरच्या साईडला पॅड नाही करायचं. तर आपण हा जो नवीन इथे फेस आलेला आहे या पॉईंटला, तो फेस घेणार आणि स्केचमध्ये जाणार. ड्रॉ करताना 54चा डायमीटर आहे, हा 54चा डायमीटर दिला. हा पॉईंट आणि हा पॉईंट नीट घ्या, हा वाटल्यास बाहेर घ्या. हा पॉईंट आणि हा सर्कल राईट क्लिक करून कॉन्सन्ट्रिक. ओके, हा सर्कल आपला डॉटेड मध्ये असेल. ओके, हा जो आहे तो 54चा सर्कल ड्रॉ केला. ओके, आता इथे हा एक सर्कल लिहिलेला आहे, हा एक सर्कल आहे. सेम इकडच्या साईडला इकडे एकच सर्कल असणार. ओके, तर टोटल 3 सर्कल आले. ओके, 3 सर्कल मध्ये अँगल कितीचा असणार? 120 डिग्रीचा. या पॉईंट पासून इथपर्यंत एक ॲक्सिस टाकले तर ह्या दोघातला अँगल असेल 120 डिग्रीचा. ओके, 120 120 120 असा 360चा अँगल होणार. ओके, तिथे आपण ॲक्सिस ड्रॉ करून घेऊ. फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट. हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट आणि हा सर्कल राईट क्लिक करून कॉन्सन्ट्रेट केलं. ओके, दोघातला आपण अँगल देऊन टाकू. या लाईन आणि या लाईन मधला 120 एंटर केलं. ओके, एका साईडचेच आपण ड्रॉ करू, दुसऱ्या साईडला आपण मिरर करून घेऊ. ओके, आता हा जो बाहेरचा जो सर्कल आहे, ओके, हा वाला सर्कल आणि हा सर्कल सेमच आहे. कितीची रेडियस आहे? 8ची. तर तो त्याचा सेंटर पॉईंट इथे दिलेला आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ करायचं, इथे क्लिक केलं, इथे क्लिक केलं आणि रेडियस 8, डायमीटर 16. सेम इथे राहील डायमीटर 16चा. हा पॉईंट आणि हा सर्कल कोइन्सिडेंट. ओके, आता आपण इथे ही लाईन दिलेली आहे. ओके, ही रॅन्डम लाईन ड्रॉ करू. फक्त ती लाईन काय आहे? या सर्कलला टँजंट आहे. ठीक आहे, ही लाईन ड्रॉ केली. आता हा सर्कलचा सेंटर पॉईंट इथे दिलेला आहे. रेडियस किती आहे? 29ची. त्याच्या पुढे परत एक लाईन आहे. 29 मल्टिप्लाय बाय 2. ओके, पहिल्या आधी ही लाईन आधी काय करू, ह्याला टँजंट करून देऊ. कन्स्ट्रेंट सिलेक्ट करायचा, ही लाईन आणि हा सर्कल राईट क्लिक करून टँजंट. कळलं? पॉईंट उचलून असा ट्रॅक करायचा. ठीक आहे, त्यानंतर मग सेम इकडे लाईन आहे, परत रॅन्डम पॉईंट क्लिक केले, हा सर्कल, ही लाईन राईट क्लिक करून टँजन्सी. सेम ही लाईन, हा सर्कल राईट क्लिक करून टँजन्सी. झालं ग्रीन. ओके, आता एक्स्ट्रा पोर्शन फक्त ट्रिम करून घेऊ. ओके, आधी हे बाहेरचं ट्रिम होऊन जाईल. तुम्ही बघून ट्रिम करा. एवढेच लाईन राहणार आहे, जेवढं टँजंट आहे तेवढंच ठेवायचं. सेम आधी ही लाईन ट्रिम करा, वाटल्यास कन्फ्युजन होत असेल तर. त्यानंतर मग लाईन जिथे चालू होते, लाईन जिथे संपते, त्याच्या इथला सर्कल हा डिलीट केला, म्हणजे पुढे सर्कल आहे. ओके, सेम ह्या लाईनपासून पुढे सर्कल राहील, अलीकडचा ट्रिम केला. आता हा एवढा पोर्शन आपण काय करणार आहोत, मिरर करणार आहोत. ओके, सेम इथे अजून एक लाईन आहे, ही लाईन ह्या सर्कलला टँजंट आहे, म्हणजे कुठल्या 29च्या. तर अजून एक इथे लाईन ड्रॉ करू. हा सर्कल टँजंट, हा सर्कल आणि 29चा सर्कल टँजंट. ओके, ट्रिम करून घेऊ.
झाली डायग्राम. आता हा पोर्शन राईट साईडला मिरर करायचा. मिरर करताना ही लाईन, हा सर्कल ऑलरेडी आहे. ओके, ही लाईन, हा सर्कल नाही आहे तिकडे, इकडे लेफ्ट साईडला बघायचं आणि सिलेक्ट करायचं. ओके, एवढंच आपण सिलेक्ट करणार आहोत. मिरर सिलेक्ट केला आणि वर्टिकल ॲक्सिस सिलेक्ट करायचे. सेम एक्स्ट्रा पोर्शन आता ट्रिम करूया. ग्रीन होऊ द्या, व्हाईट होऊ द्या, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. ते आपण परत कन्स्ट्रेंट दिलं, डायमेन्शन दिलं की लॉक होणार आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, लाईन आणि सर्कल बाजूला आले की ते टँजंट आपल्याला करायचे. ओके, लाईन सर्कल राईट क्लिक करून टँजंट, सर्कल लाईन राईट क्लिक करून टँजंट, लाईन सर्कल राईट क्लिक करून टँजंट, सर्कल लाईन राईट क्लिक करून टँजंट. ठीक आहे. त्यानंतर मग आता हा जो सर्कल आहे, या सर्कलची रेडियस डिलीट झालेली आहे. ही रेडियस डिलीट झालं. ग्रीन एवढंच ड्रॉ करायचं आहे. रोटेट करून घ्यायचं, एक्झिट केलं. त्यानंतर मग पॅडची डायरेक्शन चेक करायची. पॅड पुढे होत आहे की मागे होत आहे. ओके, आपल्याला मागे करायचं आहे. डिस्टन्स किती होतं? 6 mm. तिथे 6 दिलं आणि ओके करायचं. इकडं आयसोमेट्रिक म्हणून ऑन करू. राहिले आता सर्कल. आतले सर्कल नेहमी नंतर काढायचे. कट वगैरे ऑपरेशन ते नंतर करून घ्या. आधी मटेरियल ॲड करायचं बघायचं. आता हा जो पोर्शन आहे हा ड्रॉ करायचा आहे. ओके, इथे ही लाईन आणि ह्या लाईनमध्ये डिस्टन्स किती दिलेलं आहे? 22. ओके, तर ही लाईन आधी ड्रॉ करून घेऊ. टॉप प्लेन सिलेक्ट केला, स्केचमध्ये गेलो, एका साईडचाच ड्रॉ करायचा. ही लाईन मिरर अबाउट हॉरिझॉन्टल ॲक्सिस. दोघांचं डिस्टन्स किती होता? 22. आपल्या स्केच क्लोज ड्रॉ करायचा. ओके, इथे वाटल्यास तुम्ही हा पोर्शन ऑन करू शकता. आता क्लोज स्केचसाठी मी ह्याचा रेफरन्स घेतो. या लाईनचा एक रेफरन्स घेईन, या लाईनचा एक रेफरन्स घेईन आणि या सर्कलचा रेफरन्स घेईन. आणि बाहेरचं जेवढं पण असेल तेवढं ट्रिम करून घ्यायचं. प्रोजेक्ट 3D एलिमेंट घ्यायचा रेफरन्सेससाठी. हा सर्कल घेतला, हा सर्कल घेतला, ही लाईन, ही लाईन. ओके, बाकीचं सगळं ट्रिम करून टाकायचं. ट्रिममध्ये कळलं? एवढं पोर्शन आपण ट्रिम करून घेणार. टूल्समध्ये स्केच अनालिसिस. प्रोफाईल काय? क्लोज आहे. म्हणजे आपण लाईन सर्कल वगैरे ड्रॉ नाही करत बसलो. आधीचाच रेफरन्स जो आहे तो घेतला. म्हणजे ह्या लाईनचा रेफरन्स घेतला, इथे तुम्हाला लाईन वगैरे ड्रॉ करावं लागलीच. ओके, त्याच्या जागी डायरेक्ट हा ऑप्शन यूज करायचा, प्रोजेक्ट 3D एलिमेंट. ओके, म्हणजे हा जसा आपला ग्रीनवाला लाईन आहे तसाच हा काय ग्रीनवाला सर्कल आहे असं कन्सिडर करायचं. ओके, फुल्ली कन्सिडर आहे. तो लॉक आहे पूर्णपणे, तिचे डायमेन्शन्स वगैरे चेंज होणार नाही. ओके, कळलं एवढं? एक्झिट करायचं, पॅड करायचं. आता पॅडची हाईट किती असेल सांगा बरं? 13 - 6 कळतंय? तर 7 ने आपण पॅड करणार. हा सेम पोर्शन आपण काय करायचं? मिरर करायचा अबाउट ह्या ॲक्सिस. ओके, अजून मी एकही कट ऑपरेशन केलं नाही आहे. आता इथे हा जो पोर्शन आहे हा ड्रॉ करू. त्याने काय दिलेलं आहे? इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे? हे वाला टोटल 64 आहे. ओके, म्हणजे हाफ आलं 32चं. ओके, तर मधला जो प्लेन असेल तो तुम्ही रियूज करू शकता. ओके, आणि त्याला तुम्ही 32 ने पॅड करू शकता. ओके, डायमीटर कितीचं आहे? 14चं. तर ह्या प्लेनवरती तुम्ही ड्रॉ करू शकता किंवा नवीन प्लेन पण घेता येईल तुम्हाला.
मी सध्या आता हा स्प्लिन घेतो. कट ऑपरेशन केल्यामुळे तो स्प्लिन कट ऑपरेशन केलं नाही मी, त्यामुळे तो प्लेन घेतला. 14चं डायमीटर आणि खालून किती डिस्टन्स आहे ते आपल्याला द्यायला लागेल. इथून इथे 22.5 एंटर केलं. एक्झिट करायचं. त्याला इथे मी पॅडवरती क्लिक करेन. डिस्टन्स आहे 32. एंटर. त्यानंतर मग तिथे आतमध्ये होल दिलेला आहे M8चा. थ्रेडची हाईट किती आहे? 12ची. ओके, ठीक आहे. आधी काय करू, आतला कट करून घेऊ, त्यानंतर मग बाकीचे कट करून घेऊ. स्विफ्ट कट करून घेऊ. स्विफ्ट कटला आपण ह्याच्यामध्ये स्लॉट म्हणतो. आता हा जो पोर्शन आहे याचा डायमीटर 30चा दिलेला आहे, तर 30चा डायमीटर आपल्याला काढला लागेल. हा फेस सिलेक्ट केला, स्केचमध्ये जायचा. डायमीटर एक्झिट केलं. इथे स्लॉट कमांड यूज करायची. सेंटर कर्व मध्ये हा सेंटर कर्व घेतला आणि ओके केलं. इकडं पॅड मध्ये मटेरियल सरळ ऍड होतं आणि रिप आणि स्लॉट मध्ये काय होणार आहे, जो काय तुम्ही पार्ट ड्रॉ कराल त्या पाथच्या अलॉंग मटेरियल ऍड होईल किंवा कट होऊन जाईल. स्लॉट मध्ये कट होईल, रिप मध्ये मटेरियल ऍड होणार. इथले होल्स करून घेऊ. ओके, एकच होल करायचा. 3 होल्स, डायमीटर 6चा दिलेला आहे. तर हा फेस सिलेक्ट केला, स्केच मध्ये जायचा. तुम्ही होल कमांडने करा. 6चा डायमीटर, हा सर्कल आणि हा सर्कल. राईट क्लिक करून कॉन्सन्ट्रेट. याला आपण पॉकेट करू अप टू नेक्स्ट. त्यानंतर मग सेम हा आपण पॅटर्न करणार. इथे सर्क्युलर पॅटर्न घ्यायचा. सर्क्युलर पॅटर्न मध्ये कंप्लीट क्राउन, रेफरन्स मध्ये सिलेंड्रिकल सरफेस घ्यायचा. नंबर ऑफ इन्स्टन्सेस इथे 3 इथे पॅटर्न केलं. ओके, त्यानंतर मग हा जो होल आहे हा ड्रॉ करू. 10चा डायमीटर आहे. होल कमांड घेतली, फेस सिलेक्ट केला, पोझिशन मध्ये जायचा. आता याच्यामध्ये हा प्रॉब्लेम चालू आहे. असा पॉइंट दिसत नाही आहे. हा सर्कल राईट क्लिक करून कॉन्सन्ट्रेट. ठीक आहे, एक्झिट केलं. डायमीटर किती दिलेलं आहे? 10चा डायमीटर अप टू नेक्स्ट. ठीक आहे, सेम हा होल मिरर अबाउट या प्लेनचा. ठीक आहे, आता इथला होल देऊन टाकू. M8चा आहे. तो होल कमांड सिलेक्ट करायची. फेस हा सिलेक्ट केला, पोझिशन स्केच मध्ये जायचा. पोझिशन स्केच मध्ये इथे एक्सपांड केलं की इथे जॉमेट्री मध्ये हा पॉईंट दिसेल किंवा इथे पॉईंट असेल तर इथला पॉईंट तुम्ही घेऊ शकता. हा पॉईंट आणि हा सर्कल राईट क्लिक करून कॉन्सन्ट्रिसिटी. ओके, एक्झिट करायचा. पहिले इथे थ्रेड डेफिनेशन मध्ये जायचं. थ्रेड ऑन केलं. नो स्टँडर्डच्या जागी मेट्रिक थिक सिलेक्ट करायचं आणि ते M8 सिलेक्ट करायचं. डायरेक्टली थ्रेड मध्ये जायचं. ओके, इथे बाकीचे काही डायमेन्शन्स वगैरे देत बसायचे. थ्रेड मध्ये गेलो, इथे मेट्रिक थिक घेतला, M8 सिलेक्ट केला. थ्रेडची डेप्थ किती आहे? 12ची दिलेली. इथे थ्रेड डेप्थ 12 आली आणि होलची डेप्थ किती आलेली आहे? 17.3799. म्हणजे ह्या पॉईंट पर्यंत वगैरे तो होल येईल. त्यानंतर चॅम्फर सिलेक्ट केला. चॅम्फर कितीचा आहे? 1चा चॅम्फर आहे आणि 45 डिग्री आहे. 1 आणि 45. EH सिलेक्ट करायची आणि ओके करायचं.
सेम आता इथे 3 गोष्टीचा आपण पॅटर्न करू. होल, त्यानंतर मी पॅड केलं होतं ते, आणि चॅम्फर. पॅड 5, होल आणि चॅम्फर. सर्क्युलर पॅटर्न सिलेक्ट करायचा. इथे कम्प्लीट क्राउन घ्यायचा. रेफरन्समध्ये हा सिलेंड्रिकल सरफेस आणि ते 4 इन्स्टन्सेस घ्यायचे. आता इथे बघा काय झालं प्रॉब्लेम. क्रॉस सेक्शन बघू आपण कट ऑपरेशन आधी केलेलं ना, त्यामुळे पॅड आत्ता केलेलं आहे. ओके, पॅडचं पॅटर्न आत्ता केलेलं आहे, त्यामुळे काय झालं, हा मटेरियल आतमध्ये ॲड झाला. ओके, सो आता इथे हा जो स्लॉट आहे त्याला आपण रिऑर्डर करून बघू. राईट क्लिक करायचं, शेवटचं इथे ऑप्शन आहे, यामध्ये इथे रिऑर्डरचं ऑप्शन दिलेलं आहे. रिऑर्डर आफ्टर सर्क्युलर पॅटर्न. ते काय म्हणते, स्लॉट कॅनॉट बी रिऑर्डर आफ्टर द सर्क्युलर पॅटर्न. डिलीट करू. सर्क्युलर पॅटर्न पण डिलीट करायला लागेल. आता आपण स्लॉट ऑपरेशन करू शकतो. ठीक आहे, आधी पॅटर्न करा, त्याच्यानंतर मग शेवटी कट ऑपरेशन करून घ्या. स्लॉट प्रोफाईल ही सिलेक्ट करायची आणि सेंटर मध्ये हा कर्व सिलेक्ट करायचा. ओके केलं. परत एकदा चेक करा आलंय का बरोबर. आलंय. आता आपण सर्क्युलर पॅटर्न एक डिलीट केला होता, तर तो राहिलेला पॅटर्न परत एकदा करून घेऊ. हा जो पॉकेट आहे त्याला सिलेक्ट केलं, सर्क्युलर पॅटर्नवरती क्लिक करतो. इथे कम्प्लीट क्राउनवरती क्लिक करायचं. नंबर ऑफ इन्स्टन्सेस 3. रेफरन्समध्ये हा सिलेंड्रिकल सरफेस सिलेक्ट करायचा आणि ओके करायचं. ओके, क्रॉस सेक्शन एकदा चेक करून घ्यायचं सगळं. त्याला सिलेक्ट केलं, या प्लेनवरती क्लिक केलं तर आपल्याला असा क्रॉस सेक्शन दिसेल. त्यानंतर मग अँगलवरती क्रॉस सेक्शनवरती क्लिक केलं तर त्यांनी असा क्रॉस सेक्शन दाखवलं. ओके, तर साइड बाय साइड हा पार्ट ड्रॉ करू.